नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। मतिमंद आणि मूकबधीर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांच्या स्टॉलला मान्यवरांची भेट, मूर्तिजापूरमध्ये कौतुकाचा वर्षाव। मूर्तिजापूर, प्रतिनिधी विलास सावळे। दिनांक 6 ऑगस्ट 2025 येथील श्री संत गुणवंत महाराज निवासी मतिमंद विद्यालय आणि एम.एस. निवासी मूकबधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या राख्यांच्या स्टॉलला शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक केले। शहरातील जयस्तंभ चौकात 6 ऑगस्ट 2025 रोजी हा खास स्टॉल लावण्यात आला होता। कलागुणांचे प्रदर्शन आणि कौतुकाचा वर्षाव। रक्षाबंधनाच्या सणापूर्वी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी सुंदर राख्या तयार करून त्याचे प्रदर्शन या स्टॉलच्या माध्यमातून केले। या राख्यांच्या निर्मितीमध्ये विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडत होते, ज्यामुळे स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येकाने त्यांचे तोंड भरून कौतुक केले। आज या ठिकाणी आमच्या श्री संत गुणवंत महाराज मतिमंद विद्यालय तसेच स्वर्गीय एम.एस. निवासी मूकबधीर विद्यालय या विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टातून परिश्रमातून ज्या ह्या राख्या बनविल्या आणि त्यांचं खरोखरच या ठिकाणी कौतुक करावं असं वाटते की मी संस्थेचा अध्यक्ष असून अशा या मतिमंद व मूकबधीर विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना पैशाची देवाणघेवाण आर्थिक व्यवहार समजावा यासाठी आज हे राखी त्यांच्याकडून तयार करून घेऊन बाजारात विक्रीसाठी आणली आणि तसेच याला भरपूर सहयोग मिळून राहिला। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते रावसाहेब भाऊ कांबे सुद्धा येऊन गेले, तसेच नुपेन भाई पटेल पंकज छाप तंबाखूचे प्रोप्रायटर आहेत ते नुपेन कुमार पटेल ते सुद्धा येऊन गेले आणि थोड्याच वेळात नायब तहसीलदार नागोलकर साहेब, कैलाश भाऊ महाजन बरीचशी मंडळी येतील। तर माझ्या हा विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा याकरिता हा सर्व उपक्रम आम्ही राबवित आहोत। धन्यवाद। या विशेष कार्यक्रमाला शहरातील अनेक शासकीय, निमशासकीय अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला। मान्यवरांची उपस्थिती। यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रभारी तहसीलदार राऊत साहेब, नायब तहसीलदार नागोलकर साहेब, चाणक्य अकादमीचे संचालक कुलदीप वाकोडे, नुपेन बाबूभाईजी पटेल, भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब कांबे, दिलीप अहिरवार आणि नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष अनिल डाहिलकर यांचा समावेश होता। या सर्व मान्यवरांनी स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि आभार मानले। या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळालाच, शिवाय समाजाने त्यांना दिलेला पाठिंबा त्यांच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाचा ठरला। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। नमस्कार। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।